या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रिजो कन्स्ट्रक्शन्स लातूर, बांधकाम व्यवसायातले एक विश्वसनीय नाव. चला, आज आपण माननीय पंतप्रधानांच्या आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांच्या बाजूने बोलूया, सकारात्मक बोलूया, चांगल्या भावनेनं बोलूया. परवाच त्यांनी जे आवाहन केलेलं आहे की पेट्रोल वाचवा, डिझेल वाचवा, तेल खाऊ नका, परदेश दौरे करू नका, गाड्या वापरू नका, देशाच्या तिजोरीवर भार येईल अशा पद्धतीचं कोणतंही काम करू नका, जेवढे शक्यतो घरी बसून काम करा, ऑनलाईन पद्धतीनं काम करा असं आवाहन केलेलं आहे. या आव्हानाला आपण सर्वजण सकारात्मक पाठिंबा देऊया. राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान असे दोन्ही मोठे नेते जेव्हा अशा पद्धतीचं आवाहन करतात तेव्हा नागरिकांची ही जबाबदारी बनते की आपण जास्तीत जास्त इंधनाची बचत केली पाहिजे, खाद्यतेलाची बचत केली पाहिजे, परदेश दौऱ्याचं काय कोणाचं स्वप्न असेल तर त्याची बचत केली पाहिजे, किंवा आपण इकडे तिकडे महाबळेश्वरला, उटीला किंवा गोव्याला वगैरे काही ट्रिपा वगैरे काढत असाल तर त्याची बचत केली पाहिजे. बचत करण्याची आवाहन आपल्याला पूर्णपणानं आपल्या देशाच्या आदरणीय पंतप्रधान आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने केलेला आहे. दोघांनी आपल्या ताफ्यातल्या गाड्या कमी केलेल्या आहेत. अनेक मंत्री आपल्या ताफ्यातल्या गाड्या कमी करून इंधन वाचवण्याचा प्रयत्न करतायत. राज्यामध्ये काही महापौर वगैरे मंडळी स्कूटरवर कॅमेरा बाजूला लावून फिरतायत आणि पंतप्रधानांच्या आवाहनाला आम्ही कशी साथ देतोय असं आवाहन करतात. ठीक आहे, तर नेहमीच त्या काही आता कॅमेरा लावून फिरणार नाहीत, आपलं लक्ष त्याही गोष्टीवर असणार आहे. परंतु एक मोठा प्रश्न आहे की देशाची तिजोरी एवढी संकटात असेल, देशांमध्ये जगामध्ये पूर्णपणे अर्थव्यवस्था अडचणीत आली असेल, पुरवठा साखळी विस्कळीत झाली असेल, तर महाराष्ट्रामध्ये जो नाशिक त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा होतोय, ज्या कुंभमेळ्यासाठी 25,000पेक्षा अधिक कोटी रुपये राज्याचं सरकार खर्च करतंय, तो कुंभमेळा ऑनलाईन होऊ शकतो का? या महत्वाच्या मुद्द्यावर आज मी आपल्याशी बोलणार आहे. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण रिंगण लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या रिंगण लाईव्ह या फेसबुक पेजला फॉलो केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे, जरूर फॉलो करा. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता सातत्याने असते. जे कंपनीमध्ये आहेत ते घरी बसून काम करतील, ज्यांच्याकडे 4 व्हीलर आणि 2 व्हीलर आहेत ते आपला 2 व्हीलरचा वापर जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करतील. जे खाद्यतेलाचा जो वापर आहे, मग तो पोळीसाठी असेल, चपातीसाठी असेल, भाज्यांसाठी असेल, तोही कमी करण्याचा प्रयत्न आपल्या माता भगिनी पूर्णपणाने करतील आणि मोदीजींच्या आव्हानाला साथ देतील. परंतु सर्वात मोठी रक्कम महाराष्ट्रामध्ये आज या वर्षी ज्या कामासाठी खर्च होते त्या नाशिकच्या कुंभमेळ्यावरती पूर्णपणाने खर्च होते. दर 12 वर्षाने हा कुंभमेळा, सिंहस्थ कुंभमेळा नाशिक येथे साजरा होतोय. त्याचं पहिलं शाही स्नान ज्याला आपण म्हणतो ते 2 ऑगस्ट 2027ला आहे. दुसरं शाही स्नान 31 ऑगस्ट 2021ला आहे. तर तिसरं शाही स्नान सप्टेंबर 2027ला आहे. 11 सप्टेंबर 2027ला आहे. नाशिकमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. देशातून, संपूर्ण आपल्या भारत देशामधून वेगवेगळ्या आखाडाचे साधू संत महंत मंडळी तिथे येत आहेत. 1 महिना ते 2 महिना हा सोहळा तिथे चालतोय. आता बचतीचं आव्हान केलंय, तर या नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये येणाऱ्या साधू संतांसाठी किंवा इतर जे भाविक भक्त आता नाशिकला शाही स्नानासाठी जातील, तर याचं नेमकं आता काय करायचंय, कसं नाशिकला जायचं? त्यासाठी गाडी तर किमान 200, 400, 500, 1000 किलोमीटरवरून जर आपल्याला नाशिकला पोहोचायचं, आता गाड्याची तर गरज आहेच पूर्णपणे. त्याच्यावरही मोठा खर्च आता होणार आहे. किंवा सरकार एवढ्या देशातल्या लोकांच्यासाठी व्यवस्थासाठी जे आज 25,000 कोटी रुपये खर्च करत आहे, तर हे 25,000 कोटी रुपये खर्च कसे वाचणार आहेत असा एक मोठा प्रश्न आहे. कारण शाही स्नान आता काही ऑनलाईन होऊ शकणार नाही, किंवा सिंहस्थ कुंभमेळ्यामधला जो सहभाग आहे, मग तो साधू संतांचा असेल पूर्णपणाने किंवा भाविक भक्तांचा असेल, तोही आता ऑनलाईन होणार नाही, कारण तशी सुविधा उपलब्धच नाही किंवा ते शक्यही नाही. म्हणजे हे 25,000 कोटी रुपये तर खर्च करावेच लागणार आहेत ना. यावर काय उपाय आहे? मोदीजी यावर काय उपाय सुचवतात किंवा राज्याचे गृहमंत्री यावर काय उपाय सुचवणार आहेत? हा शाही स्नानाचा जो सोहळा आहे तो प्रातिनिधिक स्वरूपामध्ये होऊ शकणार नाही का?
या थोडेच लोकांनी एकत्र येऊन साधू संतांनी बाकी बचत होऊ शकणार नाही का? त्यावर एवढे हजारो कोटी रुपये खर्च होत आहेत. राज्याची तिजोरी आज ठीक नाहीये, तरी सुद्धा राज्य शासन हे खर्च करत आहे. यावर काही याची कपात कशी करता येईल, यामध्ये कमीपणा कसा करता येईल, कमीपणा या अर्थाने की आर्थिक खर्चामध्ये कपातीचा कसा करता येईल, यावर काही राज्य शासन विचार करणार आहे का? केंद्राचं शासन यावर विचार करणार आहे का? हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आज सर्वात समोर आलेला आहे. कारण आता शेतकरी संकट आहे राज्यातला, विद्यार्थ्यांची तर राज्यातल्या वाटच लागलेली आहे. नीटमध्ये आपण सर्वांनी पाहिलंय की महाराष्ट्रातल्या 3.5 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला पूर्णपणाने लागलेला आहे. यावर्षी पाऊस कमी पडेल असा हवामान खात्याचा पूर्णपणे अंदाज आहे. सोयाबीन सारख्या पिकाला भाव मिळालेला नाही. मध्येच अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांची अवस्था वाईट झाली. शेतकऱ्यांसाठी 3-3.5 लाख रुपये प्रत्येकाच्या शेतावर खर्च करण्याची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी केली असली तरी त्या कामाची सुरुवात अद्याप झाली नाही. राज्यातल्या शेतकऱ्याच्या कर्जमाफीची घोषणा केली असली तर प्रत्यक्षात अजून त्यावर कारवाई झाली नाही. सर्वत्र संकट आहे, संकट 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 आहे. महाराष्ट्रावर संकट आहे, देशाच्या तिजोरीवर संकट आहे. देशाची अर्थव्यवस्था आणि राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे का? सरकारचं उत्पन्न कमी झालंय का? किंवा उत्पन्नाचं नियोजन दोन्ही सरकार करत नाहीत का? असे अनेक प्रश्न आहेत. असो, त्यांचे प्रश्न ते कसे सोडतात मुख्यमंत्री महोदय खूप चालाक आहेत. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर ते अत्यंत व्यवस्थितपणे लोकांच्या समोर देतात. परंतु आता कुंभमेळ्याचं ते काय उत्तर देणार आहेत, किंवा त्या कुंभमेळ्याच्या खर्चामध्ये कशी कपात केली जाणार आहे, त्यावर काही तरतूद यांच्याकडे आहे का? खरं म्हणजे हा धार्मिक उत्सव आहे, धार्मिक उत्सवाचा सन्मान आहे, कारण आपली भारतीय संस्कृतीमधला तो एक अत्यंत महत्वाचा उत्सव आहे. पण त्यामध्ये कशी आता कपात करायची, असा गंभीर प्रश्न आपल्या समोर निर्माण झालाय. समजा 25,000 कोटीपेक्षा अधिक खर्च येणार आहे. आता 25,000 कोटी हा थोडासा अधिकृत आकडा आहे. काही जण म्हणतात की 35,000 कोटी रुपये खर्च येणार आहे. ठीक आहे, आपण समजू की 35,000ही नाही किंवा 25,000 कोटी नाही, 20,000 कोटी रुपये खर्च येणार आहे असं गृहीत धरलं तर तो 10,000 कोटी रुपये होऊ शकतो का? त्यामध्ये 50% बचत करण्याची इच्छा राज्य शासनाची आहे का? किंवा कुंभमेळा मंत्री जे आहेत गिरीश महाजन, त्यांची काही इच्छा आहे का? अशी चर्चा सध्या सुरू आहे. त्यांची इच्छा आहे का? असेल तर राज्याचा फायदा होईल, नसेल तर आमचंही काही म्हणणं नाही. तुम्हाला ज्या पद्धतीने करायचं ते करा. आम्हीही तो सोहळा आनंदाने पाहू. त्यामध्ये सहभागी होणं शक्य झालं तर निश्चितपणाने सहभागी सुद्धा होऊ. हिंदूंच्या सणाला किंवा हिंदूंच्या उत्सवाला एक महत्व आहे देशामध्ये. ते झाले नाही पाहिजेत अशी आमची भावना नाही, ते झालेच पाहिजेत. अगदी आदरपूर्वक झाले पाहिजेत. त्या पाठीमागची पावित्र्याची भावना ठेवून ते पूर्णपणे झाली पाहिजे. परंतु अधिकचं काही न करता त्याच्यामध्ये फक्त आर्थिक कपात करून किंवा इंधनाची बचत कशी होईल, प्रत्यक्ष राज्य शासनाच्या तिजोरीतल्या पैशाची बचत कशी होईल, या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काही अधिकृत स्टेटमेंट करणार आहेत का? किंवा कुंभमेळा मंत्री जे आहेत गिरीश महाजन, हे काही अधिकृतपणे त्यामध्ये कपात करू इच्छितात का? त्या संदर्भातली काही घोषणा आज उद्या परवा आठवड्यात काही होऊ शकते का? अगदी आपल्या ताफ्यातल्या गाड्या कमी केल्यानं फारसं मोठं कल्याण राज्याचं होणार नाही. किंवा काही मंत्री आहेत ते आता विमान फिरणार नाही, ते फक्त गाड्याने प्रवास करतील एवढ्यावर भागणार नाही. करोडो हजारो लाखो गाड्या जे तिथे येणार आहेत, लाखो करोडो लिटर डिझेल पेट्रोल त्यावर आता जे खर्च होणार आहे, राज्याच्या तिजोरीतला पैसाही त्यावर प्रचंड प्रमाणामध्ये खर्च होणार आहे. यामध्ये आपण नेमकी आता कपात कशा पद्धतीने करणार आहोत? कारण पंतप्रधानांनी आवाहन केले प्रत्येक गोष्टीमध्ये देशाच्या हितासाठी आता कपात केली पाहिजे, आणि ते स्वतः त्यांच्या ताफ्यातल्या गाड्या तरी कमी केलेल्या आहेत. याचा अर्थ आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये आता जिथे जिथे सरकारचा पैसा खर्च होणार आहे, जिथे जिथे जनतेचा पैसा खर्च होणार आहे, आणि खास करून खाद्यतेलासारख्या, इंधनासारख्या, सोन्यासारख्या विषयावर जिथे खर्च होणार आहे तिथे तर 100% कपात झाली पाहिजे. पंतप्रधानांनी सोनं तर 1 वर्षभर घेऊच नका म्हणून सांगितलेलं आहे, आणि आता सोनं घेण्याची ऐपती कोणाची उरणार नाही. कारण आजचा सोन्याचा भाव 1,65,000 रुपये इतका झालेला आहे. सोन्याची जी आयात शुल्क आहे त्याच्यामध्ये 15% वाढ जवळपास केंद्र सरकारने नुकतीच कालच केलेली आहे. हा आकडा 1,75,000 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो, त्यापुढे सुद्धा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं सोनं खरेदी करण्याचं स्वप्न आता जवळपास जे सामान्य नागरिक आहेत, सर्वसामान्य चाकरमानी आहेत, या सगळ्यांनी आम्ही आता ते तर सोडूनच दिले. पंतप्रधान जरी म्हणाले की उद्या तुम्ही सकाळी जा सोनाराच्या दुकानामध्ये किंवा
आणि तिथे जाऊन सोनं खरेदी करा आता. तर आमच्याकडे एवढा पैसाच नाही, तर ते खरेदी करण्याची ऐपतच नाही मुळात. तर ते कसं खरेदी केले जाणार आहे? अनेक प्रश्न देशासमोर, राज्यासमोर निर्माण झाले. मागेच आपण आपला देश काही चौथी अर्थव्यवस्था आहे असं काही सांगितलं जात होतं. आपण काहीतरी 3ऱ्या क्रमांकावर वगैरे येणार आहेत असंही सांगितलं जात होतं. परंतु प्रत्यक्षात आज आपण 5व्या क्रमांकावर आहोत आणि 5व्या क्रमांकावरून 4थ्या क्रमांकावर जाण्याची शक्यता या देशातल्या अर्थतज्ञाला वाटत नाही. उलट 5व्या क्रमांकावरून 6व्या क्रमांकावर देशाची अर्थव्यवस्था जाईल असा संशय त्यांच्या मनामध्ये आहे. मित्रांनो, अशी अनेक मोठी संकट आपल्या देशासमोर उभी आहेत, आपल्या राज्यासमोर उभी आहेत. एकीकडं संस्कृतीचा, उत्सवाचा प्रश्न आहे, दुसरीकडे खर्चाचा, किंवा राज्याच्या शासनाच्याच खर्चाचा नाही, तर त्या कार्यक्रमासाठी, त्या कुंभमेळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून जे लाखो लोक तिथे जातील त्यांच्यासाठी किती प्रचंड मोठा खर्च होणार आहे, त्यावर किती इंधन खर्च होणार आहे, तिथे आता कशी कपात करायची, असा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. या संदर्भात राज्याचं सरकार आणि केंद्राचं सरकार काही धोरण आखणार आहे का? ऑनलाईन पद्धतीनं तर हा सोहळा होऊ शकत नाही. आपण फार तर तो टीव्हीवर वगैरे पाहू शकतो. प्रत्यक्षात तिथल्या नाशिकच्या पवित्र भूमीवर जाण्याची संधी ऑनलाईन पद्धतीने मिळणारच नाही, किंवा नाशिकच्या कुंभामध्ये स्नान करण्याची जी संधी आहे, पवित्र स्नान, शाही स्नान करण्याची संधी, ती तर मिळणारच नाही. असा एक मोठा प्रश्न सध्या निर्माण झालाय. हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवा, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही जरूर कमेंट करा आणि अशाच महत्वाच्या विषयावर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.